नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण हायकोर्टाची 1332 पदांसाठीची लिपिक या पदासाठी घेण्यात येणारी जी भरती जाहिरात आहे, तर ती प्रसिद्ध झालेली 2025 साठीची मुंबई हायकोर्टाची ही भरती जाहिरात असणार आहे. तर त्याच्यामधले नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यामध्ये ही सर्व भरती जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता, बॉम्बे हायकोर्टामध्ये 830 पदे असणार आहेत. नागपूर हायकोर्टामध्ये ज्या म्हणजे ब्रँच आहे तर तिथे 166 असणार आहे. तर औरंगाबाद जे विभाग आहे तर तिथं 336 असे एकूण 1332 पदांसाठीची भरती जाहिरात असणार आहे. मग त्याच्यामध्ये जे आहे तर डिसेबल पर्सनसाठी व्हॅकन्सी जे आहेत ते राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर जे सिलेक्शन लिस्ट आहे तर त्याच्यामधले उमेदवारांच्या लिस्ट आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवारांच्या लिस्ट जे आहे आकडेवारी जी आहे तर त्यानुसार ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे ते 29,200 ते 92,300 अशी असणार आहे. याच्यासाठी जी एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 असणार आहे. SC ST OBC असाल किंवा स्पेशल बँचवर बॅकवर्ड क्लासमधून असाल तर तुम्हाला 18 ते 43 आहे. आणि हायकोर्टातलं जर एम्प्लॉय असाल म्हणजे कर्मचारी असाल तर 18 ते तुम्हाला एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो तुम्हाला 18 पूर्ण असणं आवश्यक. पुढे तुम्हाला क्रायटेरिया जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर तुमचं कुठल्याही युनिव्हर्सिटीमधनं जे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं तुमचं डिग्री झालेलं असणं आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला इंग्लिश टायपिंग जी आहे ती 40 तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ही जी भरती जाहिरात आहे तर ती 2025 साठीची असणार आहे. आणि इंग्लिश टायपिंग संदर्भातले जे डिटेल आहे तर ते देण्यात आलेले आहे, ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. त्यानंतर जी भरती जाहिरात जी आहे हायकोर्टामधली किंवा तुमच्याकडे जर इंग्लिश टायपिंग नसेल तर तुमच्याकडे जे आहे MS ऑफिस MS वर्ड हे जे आहे तर ते तुमच्याकडे झालेलं असणं आवश्यक आहे. जर ते असेल तरी पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ऑरमध्ये देण्यात आलेले. तर तुम्ही बघू शकता, कॉम्प्युटर ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसिंग जे आहे तर विंडो लिनक्स इन ॲडिशनल जे आहे तर ते तुमचा कोर्स असेल तरी पण तुम्हाला हे फॉर्म भरता येणार जर तुमची टायपिंग नसेल तरी पण. जर याच्यासाठी महाराष्ट्रातले उमेदवार जे आहेत ते अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. आणि त्यानंतर बघू शकता कॅन्डिडेट जे आहे तर कोण एलिजिबल कॅन्डिडेट कोण असणार आहे अपॉइंटमेंटसाठी ते देण्यात आलेलं आहे. तर त्याच्यासाठीचं सविस्तर जाहिरात जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. गाईडलाईन्स जे आहेत ते एक्झामसाठीच्या ते देण्यात आलेल्या आहेत. एकूण मिनिमम पासिंग मार्क्स जे आहेत ते 45 असणार आहेत. एकूण टोटल मार्क्स जे आहेत ते 90 असणार आहेत. ड्युरेशन जे आहे ते 1 तासाचं असणार आहे. रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट्स, म्हणजे कुठल्या विषयावर प्रश्न असणार आहेत तर मराठीचे 10, इंग्लिशचे 20, जनरल नॉलेजचे 10, जनरल इंटेलिजन्सचे 20, मॅथमॅटिक्सचे 20 आणि कम्प्युटरचे 10 असे एकूण 90 प्रश्न 90 मार्कासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर जे आहे तर मिनिमम 45 मार्क्स जे आहे ते तुम्हाला घेणं कंपल्शन असणार आहे. त्यानंतर जे आहे तर टायपिंगमध्ये जे आहे तर मिनिमम पासिंग मार्क्स जे आहे ते 10 असणार. ड्युरेशन 10 मिनिटाचं असणार आहे. 400 शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत आणि 20 मार्क्स असणार आहे त्याच्यासाठी. त्यानंतर जे आहे तर वायवा जे आहे म्हणजे तुमची मुलाखत जी आहे तर ती असणार आहे 40 गुणांची. त्यानंतर सिलेबस जो आहे तर तो काय असणार आहे ते देण्यात आलेला आहे. तर मराठी ग्रामर असणार आहे, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स असणार आहे, यूज ऑफ वर्ड्स असणार आहे म्हणजे शब्दांचे वापर असणार आहे. 10 प्रश्न 10 गुणांसाठी. इंग्लिशचं स्पेलिंग असणार आहे, ग्रामर, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स असणार आहे, यूज ऑफ वर्ड्स असणार आहे. 20 प्रश्न 20 गुणांसाठी. त्यानंतर जनरल नॉलेजचे जे आहे तर डेली इव्हेंट म्हणजे तुमचे चालू घडामोडीवर प्रश्न असणार आहेत. 10 प्रश्न 10 गुणांसाठी. जनरल इंटेलिजन्ससाठी जे आहे तर तुम्हाला प्रश्न असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर 20 प्रश्न 20 गुणांसाठी. अर्थमॅटिक्ससाठी ॲडिशनल सबस्ट्रॅक्शन, मल्टिफिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज पर्सेंटेज आणि याच्यावर प्रश्न असणार आहेत 20 प्रश्न 20 गुणांसाठी. त्यानंतर कम्प्युटर नॉलेजवर तुम्हाला 10 प्रश्न 10 गुणांसाठी असणार आहेत. इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरवर तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या. त्यानंतर द टाईम टेबल जे आहे व्हेन्यू ऑफ द टेस्ट वाईज, म्हणजे तुमचं वायवा जे होणार आहे तर त्याच्यासाठीची तर ते पण इथं देण्यात आलेलं आहे. हॉल तिकीट जे आहे ते ॲडमिट कार्ड फॉर स्क्रीनिंग टायपिंग ते देण्यात आलं आहे. वायवाचे कसं असेल ते देण्यात आलेलं आहे. सविस्तर प्रोसेस जी आहे कशी असणार आहे ते देण्यात आले आहे. प्रोसेस ऑफ ऑनलाईन फी जी आहे तुम्हाला तर ती किती असणार आहे तर 1,000 रुपये असणार आहे. तर 1,000 रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते आयोजित केलं जाणार आहे या फॉर्मसाठीचे. इन्स्ट्रक्शन जे आहेत रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. सविस्तर जाहिरात जी आहे ते तुम्हाला बघायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचे आहे. तर अर्ज करायला सुरुवात होणार आहे 15 डिसेंबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 5 जानेवारी 2026. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल लिंक जी आहे तुम्ही आपल्या
टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देते, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. हायकोर्टाची ही 1332 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर त्याच्यासाठीचं लागणारे हे संपूर्ण इन्स्ट्रक्शन मी इथं देण्यात आलेलं आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड जाहिरातीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायलाही विसरू नका. म्हणजे नवनवीन अपडेटची माहिती आल्याच्यानंतर तुम्हालाही पाहायला मिळेल आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण ते नक्कीच पोहोचत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.